नमस्कार. आडकर फाउंडेशनच्या आजच्या या कार्यक्रमात मी निरुपमा महाजन तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज सगळा हॉल भरलेला आहे, वरती सुद्धा गॅलरीमध्ये लोक बसलेले आहेत. ह्याच्यावरून आजचे जे उत्सव मूर्ती आहेत ते किती पॉप्युलर आहेत किंवा त्यांना फॉलो करणारे किती लोक आहेत हे लक्षात येत आहे. खूप छान वाटतंय आणि आजचा कार्यक्रम तुम्हा सगळ्यांच्या सहकार्यानं छान पार पडेल याची खात्री वाटते. मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच माननीय ॲडव्होकेट प्रमोद आडकर सरांना विनंती करते की त्यांनी आजचे उत्सव मूर्ती ॲडव्होकेट संजय चोरडिया सर, माननीय भारत सासणे सर, ॲडव्होकेट अविनाश आव्हाड सर, माननीय सचिन इतकर सर हे सर्वांना मंचावर स्थानापन्न होण्याची विनंती करावी. ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्काराने दरवर्षी सन्मानित केलं जाणार आहे. या वर्षीचा म्हणजे 2025चा ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्कार शिक्षण तज्ञ सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय चोरडिया सर यांना प्रदान केला जात आहे. ज्येष्ठ कथाकार, माजी सनदी अधिकारी आणि माजी मराठी संमेलनाध्यक्ष माननीय भारत सासणे सरांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत आहे. व्यासपीठावरील मान्यवर, रिटायर्ड सिनियर IAS ऑफिसर, मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ कथाकार मान्य भारत सासणे सर, आवर्जून उपस्थित राहिलेले महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष, फोरसाईट ग्रुपचे सल्लागार, अनेक संस्थांवर असलेले सल्लागार आणि जवळजवळ 55 पेक्षा जास्त देशांना ज्यांनी भेटी दिलेल्या आहेत ते माझे मित्र सचिन इतकर, महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे सदस्य, ॲडव्होकेट भास्कर आव्हाड सरांचे चिरंजीव, प्रसिद्ध कायदे तज्ञ ॲडव्होकेट अविनाश आव्हाड, उपस्थित मित्रांनो, आजचा हा आडकर फाउंडेशन असो, रंगत संगत असो, रंगत संगत काव्य विभाग असो, 1561वा कार्यक्रम. गेली 33 वर्ष 33 इयर्स न थांबता आम्ही पुरस्कार म्हणा, एकपात्री कार्यक्रम म्हणा, गायन म्हणा किंवा कुठलीही कला, साहित्य, कला, नाट्य विषयक उपक्रम मी माझा व्यवसाय सांभाळून गेली मी 33 वर्ष करत आहे. आव्हाड सरांबद्दल बोलायचं तर ते माझे गुरु होते. त्यांच्याकडून मी अनेक विविध गोष्टी, लॉ शिकलो, समाजकारण शिकलो, साहित्यकारण शिकलो, बऱ्याच गोष्टी आव्हाड सरांकडून शिकलो. आणि गेली 30 वर्ष मी त्यांचा वाढदिवस साजरा करतोय. 2020 साली आव्हाड सर आपल्यातनं गेले. मी लगेचच त्यांच्या चिरंजीवांना अविनाश आव्हाडांशी संपर्क साधला. म्हणला हे बघा, त्यावेळेला 24 वर्ष झाली होती वाढदिवस साजरा करून. म्हणलं सरांची स्मृती आपण जागृत ठेवली पाहिजे. आपण दर 7 सप्टेंबरला वाढदिवस साजरा मी करतो, पण आपण आता एक पुरस्कार सरांच्या नावाने सुरू करू. आणि सर कायदे तज्ञ, शिक्षण तज्ञ, त्याच्यानंतर काव्य, साहित्य, अध्यात्म अशा अनेक विविध पैलूंना आव्हाड सरांनी स्पर्श केला. तर आपण त्या क्षेत्रातली एक व्यक्ती निवडू आणि त्यांना पुरस्कार आपण आव्हाड सरांच्या नावाने दरवर्षी देऊ. आणि आम्ही हे 2020 पासून सातत्याने करत आलेलो आहोत. मला 1-2 उदाहरणं द्यायची म्हणजे अध्यात्माकरता आम्ही उल्हास पवारांना पुरस्कार दिला, साहित्यकरता प्राध्यापक मिलिंद जोशी, अखिल भारतीय साहित्य संमेलन महामंडळाचे अध्यक्ष, त्यांना दिला. आणि कवितेकरता जे नाव घेईन ते तुम्हाला ऐकून अतिशय आनंद होईल. कवितेकरता मी प्रसिद्ध कवी, गीतकार संदीप खरेंना पुरस्कार दिला. संदीप खरेंची पहिली कविता 1995 साली माझ्या व्यासपीठावर संगीतली. पहिली कविता पहिल्यांदा त्यांनी माझ्या व्यासपीठावर परफॉर्म केलं. सलील कुलकर्णींनी पहिल्यांदा माझ्याकडे परफॉर्म केलं. असे अनेक गोष्टी आहेत. आज आपण हा पुरस्कार, हा सन्मान प्रसिद्ध शिक्षण तज्ञ सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय चोरडिया यांना आपण सन्मानपूर्वक प्रदान करणार आहोत. एखादी संस्था असो, मग ती शैक्षणिक असो, साहित्यिक असो, सुरू होते, पण ती जोपासणं, मोठी करणं, वृद्धिंगत करणं ही गोष्ट सोपी नाही.
आणि याबद्दल डॉक्टर संजय चोरडिया, मी अनेक वर्ष सूर्यदत्ताचं नाव ऐकतो आहे, बघतो आहे, वृत्तपत्रांमध्ये बघतो आहे. त्यांचं कार्यबाहुल्य, त्यांनी केलेले अपार कष्ट, परिश्रम, यातून त्यांनी सूर्यदत्ता त्यांची संस्था मोठी केली. अनेक शिक्षणाचे अभ्यासक्रम तिथं सुरू केले. आज एखादा अभ्यासक्रम सुरू करायचा म्हणजे तोंडच्या गप्पा नाहीत. मी आव्हाड सरांकडनं बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत. त्यामुळे खरोखरच ही अतुलनीय कामगिरी आज डॉक्टर संजय चोरडिया सरांनी केली. याबद्दल या 2025 सालचा आज ऍडव्होकेट भास्कर अवॉर्ड स्मृती पुरस्कार त्यांना प्रदान करताना आम्हाला अतिशय 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 आनंद होत आहे, हे मी आवर्जून सांगू इच्छितो. आज आयोजकांनी जास्त बोलायचं नसतं, कारण आपल्याला यानंतर सन्मानपत्रात डॉक्टर संजय चोरडियांबद्दल आपण त्यांना ओळखताच, आम्ही ओळखतो, पण त्यांच्याबद्दल जास्त त्यांच्या कार्याबद्दल आपण बाकीच्या वक्त्यांकडनं माहिती करून घेऊयात. मी परत एकदा सर्व संजय चोरडिया यांचे चाहते, सर्व वकील बंधू भगिनी, आलेले जजेस, मी त्यांचं स्वागत करतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि माझ्या मनोगताला विराम देतो. परत एकदा आपले सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद निरुपमा आणि संजय चोरडिया सरांचे मनपूर्वक अभिनंदन. त्यांच्या सन्मानपत्राचं वाचन करते आहे. आदरणीय डॉक्टर संजय बी चोरडिया यांचे, सर्वप्रथम आपण ध्येयवादी, बुद्धिमान, असामान्य व्यक्ती आहात. आपण मेकॅनिकल इंजिनियर असून पर्यावरण विज्ञान विषयात PhD प्राप्त केली आहे. उच्च विद्या विभूषित आहात. आपण बजाज टेम्पो या कंपनीत करिअरला सुरुवात करून GM पदापर्यंत पोहोचले. प्राध्यापक म्हणून विद्यादानाचे पवित्र कार्यही केले आहे, करीत आहात. 1999 साली आपण आपले पिताश्री बन्सीलालजी चोरडिया यांच्या प्रेरणेतून सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनची स्थापना केली. करिअर समृद्ध बनवून जीवनाचा उत्कर्ष घडवून आणणारे सर्व अभ्यासक्रम निवडलेत. आपल्या दूरदृष्टीतून आणि अथक प्रयत्न आणि परिश्रमामुळे सूर्यदत्ता समूहाच्या 24हून अधिक मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था आहेत. यात जीवनावश्यक सर्व अभ्यासक्रम निवडलेले आहेत. आपण उच्च शिक्षणाचे अभ्यासक्रम जाणून घेण्यासाठी परदेशातील सर्व प्रसिद्ध युनिव्हर्सिटींना भेटी दिल्या, अनेक देशांचे दौरे केलेत. आपण उदात्त हेतूने सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनची स्थापना केली असून आपण मानवतावादी आणि वैश्विक कल्याणाच्या दृष्टिकोनातून कार्य करीत आहात. समाजात शांती आणि सामंजस्य निर्माण करण्यासाठी माफक दरात समग्र विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हा आपला उद्देश आहे. समाजाच्या कल्याणासाठी आपल्यासारख्या विचारसरणीच्या लोकांची नितांत आवश्यकता आहे. शिक्षण क्षेत्रातील आपले कार्य महत्वपूर्ण आहे. आपण अनेक संस्थांवरील मानाची पदे भूषवली असून आपण अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहात. आम्ही आपल्या या कार्याला मानाचा मुजरा करतो आणि आपल्या शिरपेचात आडकर फाउंडेशनचा मानाचा तुरा खोवत आहोत. प्रतिष्ठेच्या ॲडव्होकेट भास्करराव अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करीत आहोत. ज्येष्ठ साहित्यिक, माजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय भारत सासणे यांच्या शुभ हस्ते आणि श्री सचिन इटकर व ॲडव्होकेट अविनाश आव्हाड यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. ॲडव्होकेट प्रमोद आडकर, अध्यक्ष आडकर फाउंडेशन. धन्यवाद. सन्माननीय मंचावर उपस्थित सर्व मान्यवर,
समोर बसलेले माझे सर्व सहकारी, माझे सासरे, माझे धर्मपत्नी, माझे मित्रपरिवार, आमच्या लॉ कॉलेजचे प्राचार्य, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ, स्टुडंट्स आणि इथे उपस्थित असलेले सर्व दिग्गज वकील मंडळी, मी आज आडकर फाउंडेशनचे व आमचे परम मित्र प्रमोद आडकरजी त्यांचा परिचय करून दिलेला आहे आणि सरांचे चिरंजीव ॲडव्होकेट अविनाश आवाडजी, पुणे गोवा बार काउन्सिलचे, महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे मी मनापासून प्रथम अभिनंदन करतो. माझी या पुरस्काराकरता निवड झाली. मी एक वकील नाही, पण त्यांनी कसं सांगितलं ॲडव्होकेट भास्करराव आव्हाडांबद्दल की त्यांचं विविध क्षेत्रातलं काम, ते फक्त जरी ते वकील झाले, BCom झाले, लॉचं शिक्षण घेतलं LLBचं त्यात प्रथम आले, LLM केलं त्यामध्ये प्रथम आले, PhD केली, पुस्तकं लिहिली, कविता लिहिल्या, बऱ्याचशा ठिकाणी विविध वेबिनार्स अटेंड केले, लेक्चर्स दिले, हिंदू अनडिवायडेड फॅमिलीबद्दल म्हणा किंवा सर्व अत्यंत असे अभ्यासू व्यक्तिमत्व की ज्यांचं कुठल्या लॉशी रिलेटेड आणि इतर क्षेत्राशी संबंध नव्हता असं मला तरी काही व्यक्तिमत्व आठवत नाही. माझं हे सौभाग्य आहे, 42 वर्षापूर्वी 1983 मला चीफ जस्टिस ऑफ इंडिया, सर्व्हिंग चीफ जस्टिस ऑफ इंडिया YV चंद्रचूडजी यांच्या हस्ते मला 1983 नुमोई शाळेमध्ये सत्कार झाला होता. त्यावेळेस मला असं वाटलं होतं की आपलं देखील लॉ कॉलेज असलं पाहिजे, लॉमध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे. पण त्यावेळेची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. तसं आता सांगितलं, शून्यातून काहीतरी सुरू केलं. मी विश्व नाही म्हणणार, आव्हाडांच्या बाबतीत ते निश्चितच लागू होत आहे, पण काहीतरी सुरुवात करायची होती. म्हणून माझं करिअर ॲज अ मॅनेजमेंट ट्रेनिंग बजाज टेम्पोतून सुरुवात झाली. आत्ताची फोर्स मोटर्स लिमिटेड, डॅमलर क्लायस्लर, मर्सिडीज बेंझ अशा मोठमोठ्या विविध जागतिक कंपन्यांशी त्यांचं अफिलिएशन होतं. आत्ताच्या बाबतीत कोलॅबरेशन म्हणून टायअप होतं आणि मला डायरेक्टली मॅनेजमेंट ट्रेनिंग टू दी चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर, तेव्हाचे आदरणीय नवलमलजी फिरोदिया, नंतर अभय फिरोदियाजी, मधल्या काही काळात HK फिरोदियाजी, मग MG चोपडाजी, असे दिग्गज मंडळींबरोबर डायरेक्टली काम करण्याची मला संधी मिळाली. त्यामध्ये औद्योगिक कामाबरोबरच मला सामाजिक काम म्हणजे अण्णासाहेब हजारेंबरोबर हिंद स्वराज ट्रस्टच्या स्थापनेच्या सुरुवातीपासून त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करायची संधी मिळाली. बाळासाहेब भारद्यांबरोबर, सुंदरलालजी बहुगुणांबरोबर, कामायनी या संस्थेंबरोबर, विरायतन, नवल विरायतन आणि असे शेकडो उपक्रम. म्हणजे एज्युकेशन आपण जसं म्हणतो ते डायरेक्टली इनडायरेक्टली त्याचं एक पायाभरणी माझी बजाज टेम्पोला काम करत असताना झाली. आणि ॲट रिगार्ड्स व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन, जसं माझ्या मित्रांनी आणि सर्व परिचितांनी ओळख करून दिली की आई वडिलांच्या कामाची दखल घेऊन एक व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन संस्था आपण सुरू केली पाहिजे. कारण ते सतत सर्व धर्मातील मुलामुलींना, शाळेच्या मुलामुलींना दररोज त्यांच्याकरता प्रार्थना, व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन घेत असत आणि त्यांना काही शैक्षणिक वस्तू, शैक्षणिक साहित्य भेट करत असत व्हॉलेंटरीली. त्याच्यामुळे काही उद्देश नव्हता. आमचे गुरु महाराज चातुर्मासामध्ये 4 महिने येत असतात. स्थानकामध्ये त्यांचा एक निवासस्थान असतं, प्रार्थना होतात, उपवास होतात आणि अतिशय चांगलं 4 महिने काम चालू असतं. आणि त्याचे बहुतांश जैन बंधू भगिनी सर्व त्याचा फार मोठ्या प्रमाणावर लाभ घेत असतात. मला सांगायला आनंद होता की माझे वडील हे 50 वर्ष सातत्याने 24/7 ऑल डेज करत होते, म्हणजे 12 महिने करत होते. आणि त्या स्थानकामध्ये जाऊन चातुर्मासात तर ते चालू असायचंच, पण ते गुरु किल्ले घेऊन उघडून लहान लहान मुलांना, सर्व जाती धर्माच्या मुलांना बोलवायचे आणि टोकन सिस्टीम द्यायचे आणि त्याच्यातून लकी ड्रॉ करायचे. आणि त्यांचा उद्देश हा होता की जास्तीत जास्त लोकांनी आपली वेळ चांगल्या कामामध्ये, चांगलं शिकण्यामध्ये घालवावं, जे आताच्याही काळाची मोठी गरज आहे. कारण त्यावेळेस स्क्रीन नव्हता, आता स्क्रीन बरेचशा वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रीन आलेले आहेत. पण तरी देखील ते स्वेच्छेने करत होते आणि परिस्थिती काही कारणामुळे डगमगली गेली. त्यावेळेस बरेचसे उतार चढाव व्यवसायामध्ये होत होते, साखरेच्या, तेलाच्या, तेजी मंदी त्याला ते म्हणायचे. आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये
माझ्या बालपणाला म्हणजे वयाच्या 10व्या वर्षी सुरुवात झाली ते आजपर्यंत मला असं वाटतं की मी सातत्याने कार्य करत आलेलो आहे. मग तेव्हा दुकानाशी रिलेटेड, व्यवसायाशी रिलेटेड, इंजिनिअरिंग करत, इंजिनिअरिंगला COEP मध्ये मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. माझे परममित्र राजकुमार सुराणाजींनी चांगला परिचय करून दिला. मला खरं माझ्याविषयी आणि माझ्या कामाविषयी बोलण्याची काही संदेश ठेवलेली नाही, तरी देखील काही आज बोललं पाहिजे, कारण एवढा मोठा पुरस्कार म्हणजे मी म्हणून की एक कायद्याचे देव, आपण सचिन तेंडुलकरला जसं आपण क्रिकेटचा देव म्हणतो, तर हे कायद्याच्या देवाच्या नावाचा पुरस्कार मला आज मिळतोय. हा माझ्याकरता फार मोठा आनंदाचा क्षण आहे. आणि आणखी एक उल्लेखनीय गोष्ट याच्यामध्ये आहे की 2016 साली माझे सासरे इथं बसलेले पृथ्वीराजी दोखा त्यांचं नाव आहे. त्यांचं वय आज 87 आहे. आणि त्यांनी 2016 साली जय आनंद ग्रुपतर्फे मला समाजभूषण पुरस्कार देण्याकरता अर्थात ऑर्डर दिली म्हणून मी विनंती नाही केली आणि ती मी आदरपूर्वक स्वीकारली. आणि तो पुरस्कार मला भास्करराव अवॉर्डांच्या हस्ते मिळाला होता. सर महावीर प्रदेश तिथे मी खरं धन्य झालो, कारण एवढ्या मोठ्या व्यक्तीकडून समाजभूषण पुरस्कार, जैन समाजाचा, माझं वय त्यावेळेस 55 पेक्षा कमी होतं. समाजभूषण जनरली 70 ज्यांचं सगळं कार्य झालेलं आहे जसं जीवन गौरव पुरस्कार असतो तसं समाजाचं भूषण. आणि मी त्यावेळेस संस्था सुरू केलेली होती आणि नोकरी केलेली होती, याच्याबद्दल तो दिला गेला होता. आणि त्याच्याही पेक्षा पलीकडे तो भास्करराव अवॉर्डांच्या आशीर्वादाने त्यांच्या हस्ते, त्यांच्या पवित्र हस्ते मला तो मिळाला होता. तेव्हा देखील मी त्यांचं भाषण ऐकलं होतं, अतिशय मी प्रभावित झालो होतो. त्यांच्याकडे कुठली कला नव्हती किंवा कुठले गुण नव्हते असं कदाचित कुठल्याही व्यक्तीला असं सांगता येणार नाही. कायद्याचं तर ज्ञान, सखोल ज्ञान होतं. ते कमर्शियल प्रॅक्टिस फक्त करत नव्हते, समाजाकरता देखील प्रॅक्टिस करत होते. समाजाच्या कुठलाही व्यक्ती जर त्यांच्याकडे गेली तर त्यांना तो सल्ला देत होते. MITच्या ते बॉडीवरती होते आणि बऱ्याच त्यांच्या असोसिएशन्स ज्या असतील, अहमदनगर असेल, पुणे असेल, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संस्था असतील, चेंबर्स असतील, गोव्याचे असतील, त्या सर्व ठिकाणी दूर दूरपर्यंत ते सर्व स्तरातील लोकांना, तळागाळातील लोकांना देखील ते आपला मोफत सल्ला देत होते, रितसर सल्ला देत होते. एथिकल प्रॅक्टिस त्यांची होती. असे लॉयर्स आज मिळणं म्हणजे मला असं वाटतं की ही फार मोठी देणगी आणि फार मोठी शिकवण ते आपल्याला देऊन गेलेले आहेत. मी असं म्हणलं, आमच्या लॉ कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य, HOD, काही फॅकल्टी मेंबर्स, काही स्टुडंट्स कॉन्झिक्युटिव्ह हॉलिडेजमुळे ते आलेले नाही आहेत, काही म्हणजे सर्व उपस्थित राहू शकलेले नाही, पण जेवढे असतील. आम्ही जेव्हा 2023 साली लॉ कॉलेज सुरू केलं सर, तर मी BA LLB सुरुवात केली. आता आपल्याकडे BA LLB, BBA LLB, LLB, LLM आणि 5 डिप्लोमा आहे. 5 डिप्लोमामध्ये डिप्लोमा इन सायबर लॉ आहे, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ आहे, डिप्लोमा इन लेबर लॉ आहे, लेबर वेलफेअर आहे, डिप्लोमा इन IPR आहे आणि डिप्लोमा इन सगळ्यात महत्त्वाचे सर्टिफिकेट कोर्स इन सायबर ज्युरिस्प्रुडन्स. आणि हे जेव्हा मी नाव, मला म्हणजे खरं 2 दिवसापूर्वीपर्यंत याचा अर्थ काय हे माहिती नव्हतं. मी नेहमी आमच्या कितके बापण मॅडम हे काय आहे ज्युरिस्प्रुडन्स, तर एक आदर्श कायद्याच्या कुठल्याही व्यक्तीला याचं ज्ञान असलं पाहिजे. आणि स्पिरिच्युअल ज्युरिस्प्रुडन्सचा अभ्यास मी जेव्हा याचा परिचय वाचला तेव्हा स्वतः आव्हाड साहेबांनी याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे, पुस्तकं लिहिलेली आहेत आणि बऱ्याच लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे कितीतरी लोकांना, मला आश्चर्य वाटणार नाही, कायद्याचे लॉ विथ ड्यू रिस्पेक्ट टू द लॉ स्टुडंट्स, आपण जर बाकीच्या पक्षाच्या व्यक्तीला विचारलं तर ते गुगल किंवा काही त्याचा मिनिंग काय हे बघितल्याशिवाय सांगू शकणार नाही. याचा त्यांनी मॅनेजिंग थ्रू इंडियन विजडम शी रिलेट करून कायद्याचं ज्ञान कसं असायला पाहिजे, खऱ्या अर्थाने जे स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलं असेल, जी घटना त्यांनी लिहिली असेल, त्याचा जो काही आधार असेल, त्या पद्धतीचं नॉलेज त्यांना होतं. म्हणजे किती महान नॉलेज त्यांना होतं की या शब्दाचा अर्थ देखील आजपर्यंत लोकांना माहिती आहे. आता मी बोलत होतो, सचिनराव म्हणत होते की आपली घटना काय आहे हेच कोणाला माहिती नाही, घटनेचा अभ्यास कोणीच करत नाही. आता गेले काही वर्ष आपण तो कॉन्स्टिट्यूशन डे सेलिब्रेट करतो, त्यामध्ये निश्चित आपण त्या एक दिवसापुरती घटना काही पानं वाचतो, डे सेलिब्रेट करतो, नाटिका करतो, स्किट प्ले करतो, पण दॅट्स एंड ऑफ इट. तसं नसलं पाहिजे.
आज मला आणखी एक विशेष आनंद होतोय की 5 सप्टेंबरला तर टीचर्स डे येतात. 5-6 तर ते शक्यच नव्हतं, ह्या रस्त्यावरच येणं शक्य नव्हतं. ते आदर्श शिक्षक म्हणून देखील आपण सरांचा एक फार मोठा वेगळा परिचय होता. आदर्श वकील होते, आदर्श पितामह म्हणूया, कारण आपले चिरंजीव आज त्याच पोझिशनवरती आहेत, सिव्हिल प्रॅक्टिस करत आहेत आणि महाराष्ट्र आणि गोवा बार चेंबरचे अध्यक्ष आहेत. मला अतिशय आणखी आनंद होतो की आपल्याकडे लॉ कॉलेज नसताना देखील गेल्या 25 वर्षामध्ये लॉ क्षेत्रातील सचिन सरांना माहिती आहे, राजकुमारजींना माहिती आहे आणि की काही मान्यवरांना देखील माहिती असेल, लॉ क्षेत्रातील उदय ललितजीपासून ते आदिश अगरवाला पंजाब हरियाणा चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रेसिडेंट, ते मी म्हणेन PB सावंतजी, ॲडव्होकेट गीता कस्तुरीजी, ॲडव्होकेट रेणुराज लंडनच्या आणि असे कित्येक दिग्गज, सुरपुरीकरजी, आडकर साहेब देखील आपले बंधू जे हायकोर्ट सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करतात आणि SK जैन साहेब, असे मोठमोठे दिग्गज, त्यांचे चिरंजीव देखील हितेश जैन, असे मोठमोठे दिग्गज लॉयर्स. आपण जे सांगितलं की सर्वांगीण विकासाकरता, राजकुमारजींनी सांगितलं, सर्वांगीण विकासाकरता जे जे काही आवश्यक आहे ते जरी मॅनेजमेंट एज्युकेशन आपली संस्था आहे, नंतर इंटिरियर डिझाईन, फॅशन डिझाईन, स्कूल, ज्युनियर कॉलेज, PhD, बिझनेस मॅनेजमेंट, ITचे कोर्सेस, मीडिया अँड मास कम्युनिकेशन, लॉ कॉलेज नसताना देखील आम्ही काही पुरस्कार असे होते की जे आपले पब्लिक सर्व्हिस, सोशल सर्व्हिस, लिगल सर्व्हिस आणि अर्थात इंडियन क्लासिकल, परफॉर्मिंग आर्ट्स अशा क्षेत्रातील लोकांना देखील आपण देत होतो. आणि योग बघा सर, ज्या ज्या क्षेत्रातील लोकांना आपण पुरस्कार दिले त्या डिसिप्लिन आपल्याकडे नसताना देखील त्या डिसिप्लिन आपल्याकडे हळूहळू सुरू होत गेल्या. आता सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स देखील आहे. इव्हेंट मॅनेजमेंट आज पुण्यात महाराष्ट्रामध्ये जे काही मोहीम प्रमोशन केले जातात त्याची आम्ही पूर्ण शहनिशा करतो. ते त्या कॉलेजमध्ये त्यांचं टीजर दाखवण्यासारखं आहे का, त्या व्यक्तीला बोलवणं योग्य आहे का, आणि काही थोडंफार प्लस महिना असलं तर त्या गोष्टी आम्ही त्यांना सांगून किंवा अवॉइड करतो किंवा त्यांना सांगून मुलांशी संवाद साधायचा की या क्षेत्रात काय करिअर आहे, तुम्ही देखील एज्युकेशन करून पुढे कसं जाऊ शकता, याच्याविषयी तुम्ही मुलांना मार्गदर्शन करा. आणि तिथले सेन्सॉर बोर्डाने ऑलरेडी तो सेन्सॉर केलेला असतो, परत आमच्याकडे तो देखील सेन्सॉर होता किंवा तो टीजरच दाखवला जात नाही. अशा निमित्ताने सूर्यदत्ता प्रोडक्शन हाऊस देखील आपलं सुरू झालं. सांगायचा उद्देश असा आहे, ज्या काही आपण गोष्टी व्हॅल्युएटेड गोष्टी करत गेलो त्या गोष्टी आपल्या होत गेल्या. तर आव्हाड सरांच्या बाबतीत मला असं सांगायचं आहे की हा जो पुरस्कार मिळाला आहे, मला माहिती नाही मला किती वेळ आहे, बोलायला भरपूर आहे, तो पुरस्कार जो मिळालेला आहे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन, सूर्यदत्ता लॉ कॉलेज यामार्फत आम्ही पुणे विद्यापीठातील कोट अनकोट ओनली पुणे युनिव्हर्सिटी शी संलग्नित संस्थांमधील जो टॉपर असेल, BA-LLB, BBA-LLB आणि LLB, तर करेक्ट मी इफ आय एम रॉंग, 5 वर्षाचा कोर्स आहे, 12वी नंतरचा, दुसराही 5 वर्षाचा आहे आणि LLB हा 3 वर्षाचा आहे. LLM वगैरे नेहमी पकडत असतात. 27 वर्ष संस्थेला आता होत आहेत, म्हणजे चालू आहेत. 27,000 रुपये एकूण, म्हणजे 9,9,000चे 3 पारितोषिक दरवर्षी, सन्मानचिन्ह, गोल्ड मेडल, सर्टिफिकेट ऑफ मेरिट आम्ही सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन, सूर्यदत्ता लॉ कॉलेज, ॲडव्होकेट भास्करराव आव्हाडांच्या नावाने खास करून आपल्या दोघांच्या आणि येथील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, डे हा फिक्स असेल. आता 7 फेब्रुवारी आपल्याला 7 सप्टेंबर आपल्याला जमेल नाही जमेल मला कल्पना नाही, पण विद्यापीठाचा जो पदवीग्रहण समारंभ असतो तो साधारण 10 फेब्रुवारीला असतो. आपण दिवस ठरवा, पण त्याच्या आसपास जर केलं किंवा त्याच्या आधी जुलै ऑगस्ट पर्यंत रिझल्ट लागतात, दिवस आपला असेल, पुरस्कार आमचे असतील आणि तुम्ही ह्या इथे दरवर्षी 27,000 आणि सर्व मुलांना एक आदर्श व्यक्तिमत्व काय असतं आता जे काय ऐकायला मिळालं. आणि त्यानिमित्ताने पुस्तकं आम्ही त्यांची लिहिलेली पुस्तकं देखील घेऊ इच्छितो. आमच्या मुलांना आम्ही ते देऊ इच्छितो, त्यांचं वाचन व्हावं, त्यांच्याविषयी माहिती व्हावी. आणि जसं एक आदर्श टीचर, आदर्श लॉयर, आदर्श डॉक्टर, आदर्श फार्मासिस्ट कसा असला पाहिजे
असं आम्ही प्रत्येक क्षेत्रातील आमच्याकडे जे कोर्सेस चालतात त्या विद्यार्थ्यांना आम्ही सांगत असतो की यू शुड बी अ डॉक्टर वेअर तुम्हाला पूर्वीच्या 60 वर्षापूर्वीचे जे डॉक्टर होते 50 वर्ष वी डू रिस्पेक्ट टू एव्हरीवन देर आर फ्यू एक्सेप्शन्स ऑलवेज. तो कसा असला पाहिजे, रात्री त्यांना जर आणायचं असलं तर बॅग घेऊन गेले पाहिजे, तो घरी आला पाहिजे, त्याला परत सोडायला गेलं पाहिजे आधारात इत्यादी. तसे जर दिवस आपले येऊ शकले सेम फार्माला सेम लॉमध्ये. आता कोणाच्याही बाबतीत काही बोलायचा मला काही अधिकार नाही आहे, पण मी फक्त चांगल्या दृष्टीने बोलतोय की ते दिवस परत आले पाहिजे. एक एथिकल लॉयर सगळे बनले पाहिजे. आज आपण भास्करराव आव्हाडांना एक लॉचे दैवत म्हणून आपण त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. त्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचली पाहिजे, त्यांची बायोग्राफी वाचली पाहिजे, त्यांची माहिती गुगलवरती किंवा इतर सोशल मीडियावरती किंवा मान्यवरांकडून आपण त्यांच्या चिरंजीवाला एकदा कॉलेजमध्ये बोलून खास आपला आदर्श लॉयर कसा असला पाहिजे. ते जर लॉ फील्डमधले दैवत होते तर आपण त्याच्या जवळपास कसं गेलं पाहिजे. दैवताकडे आपण देवाकडे जातो ना दर्शनाला आणि आपण बरेच काही मागणी करतो देवाकडे. आपलं मन आता इथे असेल तर आपलं फिजिकल प्रेझेन्स इथे आहे पण मन दुसरीकडेच आहे. प्रत्येकाला चिंता आहे म्हणून चिंतन करायला सांगतात. चिंतन केलं की काय होतं आपल्याकडे, आपण सध्याच्या बाबतीत आपण आता बरेचसे युवा पिढींना बघतो की ते कीर्तन देखील करायला लागलेले आहेत, ते लोकसंस्कृती दाखवायला लागले. कीर्तनामुळे आपलं मनाचं परिवर्तन देखील होतं. तर असं मनाचं परिवर्तन आपण म्हणून बॅकवर्ड इंटिग्रेशन म्हणजे जर आपण भास्करराव आव्हाडांना जर एक रोल मॉडेल समजलं म्हणजे आहेतच तर त्यांचे आदर्श मूल्य आपण कसे फॉलो करू शकतो आपल्या डे टू डे लाईफमध्ये. वाय कांट वी स्टार्ट दॅट जर्नी टुडे इटसेल्फ. I request all the law students, faculty members to stand up, whoever have come from Suryadatta, or to take a pledge. Yes, we will follow all the principles and values which Advocate Bhaskarrao Award has inculcated amongst all the strata and different fields of law. Upon a शपथ घेतो. Say, I take your name. Take oath today on this auspicious occasion of Smriti Divas of Bhaskarrao Awardji that we will follow all the ethical and best practices which are inculcated, practiced for years, 48 years to be very specific, 5 decades by Honorable Advocate Bhaskarrao Awardji throughout my life. Thank you so much. जे इथे विद्यार्थी उपस्थित नाही त्यांना देखील आपण बोलून त्यांचा निश्चित ही तुम्ही ओथ त्यांना घ्यायला लावा. आजच्या कार्यक्रमाचा सारांश त्यांच्याशी शेअर करा. नॉलेज शेअरिंग इज नॉलेज गेनिंग. 2 शब्द आपण 2 मिनिटं घेणार होते. हा जो पुरस्कार आपण दरवर्षी देतात, यावर्षी माझी निवड केलेली आहे. निश्चितच सचिनजी आणि आपल्या काही मित्रमंडळींनी आपण स्वतःने देखील ठरवलं असेल. मला खूप खूप आज असं मनमध्ये भरून आलेलं आहे. हा पुरस्कार एक मी असं मानतो मला भरपूर पुरस्कार मिळालेले आहेत सर आणि सचिनजीचा देखील त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे नॉमिनेशनमध्ये. आणि इतके पुरस्कार मिळालेले असतात. सर्वच पुरस्कार आपण नेहमी म्हणतो की हा माझ्याकरता सर्वात मोठा पुरस्कार आहे, हा एक वेगळा पुरस्कार आहे. मी मनापासून सांगू इच्छितो कारण त्याला लिंक आहे. माझी 3 लिंक्स आहेत. एक 2016ची, एक 7 फेब्रुवारी आपला वर्धापन दिवस असतो, आज 7 सप्टेंबर. 7 हा माझा लकी नंबर असं म्हणूया. नंतर आपण ज्या ज्या काही स्कॉलरशिप अनाऊन्स केल्या आहेत त्या निमित्ताने मला पुनश्च आपल्या मंचावर आपण बोलवणार तिथे जरी दिला तरी माझी काही हरकत नाही. पुणे विद्यापीठाशी सचिनजी बोलतील, त्यांना नाही म्हणणार आज तरी महाराष्ट्रात तरी कोणी नाहीये. आणि मुख्य म्हणजे हा आजचा पुरस्कार. तर फक्त हा आजच्या दिवसाकरता राहू नये. पुरस्कार फक्त राहू शकतो, तो अजरामर पुरस्कार आहे मी समजतो. तो मला न्याय देवतेकडून म्हणजे आपण म्हणतो न्याय देवता उभे असते आपल्या तिथे, पण प्रॅक्टिसमध्ये काय चालतं अगेन विथ ड्यू रिस्पेक्ट आपल्याला माहिती आहे आणि हे सगळ्या क्षेत्रात आहे. तर खरोखर एक आदर्श लॉयर, एक लॉचं दैवत कसं असतं त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड आहे. तर अशा कार्यक्रमाला मी दरवर्षी जर येत गेलो
तर निश्चितच आमच्या काही चुका झाल्या असतील, मी काही कमिट करून बसलेलो असलं आणि मी तसं फॉलो करत नसेल त्याची तर मला निश्चित आपण आठवण करून द्यावी सर्वांनी, इव्हन आपण देखील, की तर हे चुकतंय, आपण हा पुरस्कार दिलेला आहे तुम्हाला, यू आर नॉट सपोज टू डू दिस थिंग. आणि मला हे सांगत असतात, अगदी हक्काने सांगत असतात, कारण तेवढं त्यांचं काम आहे. आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकास महामंडळाकरता देखील ते काम करतात. आडकर साहेब, आपण जे 1600 कार्यक्रम अंदाजे मी समजतो आणि 30 वर्ष अंदाजे करतात, हे 33 इयर्स, वर्षातनं साधारण 40 ते 50 आठवडे असतात वर्किंग, काही सुट्या वगैरे असतात, म्हणजे दर आठवड्याला एक कार्यक्रम गेले 33 वर्ष आडकर साहेब करत आहेत. याचा एक मला तुमचं खरोखर विशेष अभिनंदन करतो आणि कौतुक वाटतं की कसं होतं. कारण एक कार्यक्रम करायचा म्हणजे आमच्याकडे तर यंत्रणा आहे सर, म्हणजे इतके लोक आहे आणि सगळे ट्रेंड आहे. आपले देखील फाउंडेशनचे कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणावर असतात, तर सर्व स्टुडंट ड्रिव्हन, फॅकल्टी ड्रिव्हन असते, ट्रेंड सेट झालेला आहे. सरांनी आमच्याकडे लोंबार्डिनी आणि टीम आणि कित्येक देशाचे मान्यवर आमच्याकडे, फॉर्मर और वुड बी प्रेसिडेंट ऑर प्राईम मिनिस्टर अशा लोकांना सर आमच्याकडे घेऊन आलेले आहेत. आणि तो कार्यक्रम देखील अतिशय 6 तास चालला होता आणि यशस्वी झाला होता. आता त्यांचं मार्गदर्शन होतं आणि सर्वांचं सहकार्य मिळालं. अशा काही गोष्टी सर आपल्याकडे घडत आहेत. बरेचसे वर्ल्ड रेकॉर्ड आपल्याकडे झालेले आहेत. 24 hours रीडिंग, रायटिंग अँड थिंकिंग वाईल ऑब्झर्विंग सायलेन्स, हॉलिडे फॉर मोबाईल अँड लॅपटॉप अँड फ्रेंडशिप विथ बुक 2011ला आपण हा कार्यक्रम केला. त्या दिवसापासून माझा मोबाईल सायलेंटवर आहे सर, बायकोचाही फोन होत नाही. मला एक भाषण देऊन दिलं तर आमचे मित्र सुनील धनगरजी म्हणून मी फक्त फोन घेतला, पण फोनची गरज लागली नाही आणि तो एरोप्लेन मोडवरच ठेवला होता. ससाणीसारखे आदर्श आज समाजामध्ये IAS ऑफिसर आणि त्यांचं देखील या क्षेत्रातील सर्व क्षेत्रातील काम, म्हणजे सर्वजण इथे आपण आहात, उपस्थित आहात, समोर देखील असतील, काहींचे बॅकग्राऊंड मला माहिती आहे, हे फक्त आपल्या क्षेत्राशीच निगडीत नसून एक सामाजिक बांधिलकी देखील जपत आहे. आणि आज आपल्याला जर सामाजिक विषमता जर दूर करायची असेल तर मला असं वाटतं की आपण नीडी अँड डिझर्विंग स्टार्ट, आमची फिलॉसॉफी आहे सर, एज्युकेशन फॉर ऑल, irrespective of their caste, creed, financial and economical and geographic background. Second, global focus, extensive industry institute interaction. नंतर 7 pillars आम्ही दिलेले की त्याच्याकरता तुमचं काय काय फाउंडेशन काय पाहिजे, ते फाउंडेशन स्ट्रॉंग असेल तरच तुम्ही पुढे आणखी त्याच्यावरती नवीन नवीन चांगलं कार्य सस्टेनेबल मोडमध्ये करू शकता. तर लाईफ लॉंग एज्युकेशन त्याच्यामध्ये आहे, म्हणजे जरी तुम्ही UG PG झाला तरी पुढे शिकत राहा, ही आजच्या काळाची गरज आहे. सुरुवातीला आपण चेंज कॉन्स्टंट म्हणत होतो, आता इनोव्हेटिव्ह चेंजेस आले आणि इनोव्हेटिव्ह चेंजेस 90 ते 2010 पर्यंत होते. 10 ते 20 पर्यंत आपण थोडे डायनॅमिक चेंजेस बघितले आणि कोविड नंतर आपण जे आता चेंजेस बघतोय, इनोव्हेशन बघतोय, मग AI असेल, काही असेल, आणि ते पण उद्या आणखी परत बदलेल 5 वर्षात आणि ते काही महिन्यात आणि काही दिवसात आणि काही मिनिटात एवढे चेंजेस व्हायला लागले. तर एक सस्टेनेबल माइंडसेट टू अडॅप्ट दी इनोव्हेटिव्ह डायनॅमिक चेंजेस हे आपल्यामध्ये सर्व असले पाहिजे. आणि हे भास्करराव आवडजी त्या काळात लॉची फक्त प्रॅक्टिस न करता त्यांनी विविध क्षेत्रात लोकांना जोडण्याचं कंटिन्युअस एज्युकेशन लाईफ लॉंग, त्याशिवाय कविता लिहू शकत नाही, त्याशिवाय पुस्तकं लिहू शकत नाही, त्याशिवाय तुम्ही कुठल्याही विषयावर भाषण करू शकत नाही, त्याशिवाय तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकत नाही, त्याशिवाय तुम्हाला नॅशनल इंटरनॅशनल लेव्हलला वेबिनारला बोलू शकत नाही, परदेशामध्ये बोलू शकत नाही. तुमचं काहीतरी अस्तित्व असावं लागतं, तुमची काहीतरी ओळख असावी लागते. हे त्यांनी कधी विचार केला 50 वर्षापूर्वी. आपल्याला त्याची गरज आहात वाटते. तर किती फोरसाईट असेल त्या व्यक्तिमत्वाला. तर अशा या भास्करराव आवडांना मी मनापासून अभिवादन करतो, नमन करतो. त्यांच्या पूर्ण कुटुंबाला, त्यांच्या चिरंजीवांना असेच गवगवीत यश लॉ आणि त्यांच्या आपल्या वडिलांनी जे काही ज्या क्षेत्रात काम केलेलं आहे त्या क्षेत्रात काम करण्यास आपल्याला परमेश्वर एक मनापासून आशीर्वाद देव, बुद्धिमत्ता देव, त्याचा संपर्क आपला त्या लोकांशी येऊ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. हा पुरस्कार मी माझ्या संस्थेकरता, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन करता, माझ्या धर्मपत्नी त्या सुषमा आहे, आमच्या परिवाराकरता स्नेहल, किमया आणि सिद्धांत त्यांची मुलं आहेत आणि सर्व लॉ कॉलेजचे स्टाफ मेंबर्स, इतर कोर कमिटी मेंबर्स, सर्व संस्थेचे टीचर, नॉन टीचिंग स्टाफ जे आत्ता आमच्याकडे आहेत, जे होते. आम्ही सर माझी
नॉन टीचिंग स्टाफचा देखील मेळावा भरवतो. तो माझ्या विद्यार्थ्यांचा मेळावा असतो, तो देखील आम्ही करत असतो. तर ह्याचं सर्व श्रेय आमच्या सूर्यदत्त परिवाराच्या सर्व स्टेक होल्डर्सला, ते रिक्रुटर्स असतील, गेस्ट लेक्चर असतील, फुल टाइम पार्ट टाइम फॅकल्टी असतील, व्हिजिटिंग फॅकल्टी असतील, असोसिएट्स असतील, सप्लायर्स असतील, मित्र परिवार असेल, मार्गदर्शक असतील, आपण सर्व मान्यवर. आपण देखील फार चांगल्या पद्धतीने सूत्रसंचालन केलं, चांगल्या पद्धतीने सन्मानपत्राचं भाषण केलं, सर्वांनीच भरभरून कौतुक केलं. तेव्हा माझी जबाबदारी निश्चित वाढलेली आहे आणि मी ती आपल्या सर्वांच्या सहकार्याने निश्चितच मी ती जबाबदारी पेलेल आणि ती जबाबदारीने पेलण्याकरता किंवा त्याच्यावर अधिक कार्य करण्याकरता मला सरांचा आशीर्वाद हवाच आहे आणि तो त्यांच्या पुरस्काराच्या निमित्ताने मला मिळालेला आहे असं मी समजतो. त्यांच्या या कार्याची दखल आम्ही सर्व घेऊन सतत त्यांना आमच्या स्मृतीमध्ये ठेवून अशीच परंपरा सूर्यदत्त लॉ कॉलेजची आणि इतर कॉलेजेसची कायम ठेवण्याचा निश्चित मनापासून प्रयत्न करू. मला हा पुरस्कार आपण दिला, मी खरोखर धन्य झालेलो आहे आणि मी आपल्या सर्वांचा मनापासून अतिशय कृतज्ञ आहे, अतिशय आभारी आहे. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.